नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मंडळी, आपण गेल्या भागामध्ये फसवणूक, वैवाहिक नात्यामधली फसवणूक या विषयावरती पुण्याचे ॲडव्होकेट भूषण कुलकर्णी यांच्याशी गप्पा केल्या आणि बरंच काही नवीन जाणून घेतलं. तसाच आज अतिशय इंटरेस्टिंग विषय पुन्हा आपण घेऊन आलेलो आहे. त्यासाठी मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. कुलकर्णी सर, सायकॉलॉजी संडेजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू. मागच्या भागामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. आपल्याला खूप लोकांना आवडलेला आहे आणि आवर्जून तुमचं याच्यासाठी मनापासून आभार, की अतिशय क्लिष्ट विषय तुम्ही सोप्या शब्दात आम्हाला सगळ्यांना समजेल असा सांगितला. असाच आज एक अतिशय महत्त्वाचा विषय कदाचित सध्याला खूप जास्त, पण असंही नाही की सध्याचाच आहे, खूप आधीपासून आहेच सुरू आहे. तो म्हणजे विवाह बाह्य संबंध. तेव्हा याविषयी तुमच्याकडून कोर्टाच्या भाषेतनं काय-काय आपल्याला कळतंय ते समजूया. तर माझा पहिला प्रश्न नेहमीप्रमाणे ह्या विषयाशी धरून असा आहे, तर हा तसा काही खूप नवीन विषय आहे अशातला भाग नाही, की आत्ताच हे उदयाला आलेलं आहे. पूर्वापारपासून सुरू आहे, की कायदेशीररित्या एखादा आपल्याला वैवाहिक जोडीदार असताना विवाहबाह्य संबंध ठेवणं. तुमचा हा जो एक 1.5-2 दशकाचा ह्या क्षेत्रातला जो एक प्रॅक्टिसचा अनुभव आहे, त्याच्यात तुम्हाला काय वाटतं, की विवाहबाह्य संबंध ह्याचं प्रकार म्हणा किंवा ह्याची पद्धत म्हणा किंवा ह्याची टक्केवारी म्हणा, ह्याच्यात काय बदल आढळतो आणि कोर्टाच्या नजरेतून ह्याच्याकडे कसं आता बदल झालेला आहे का बघण्यामध्ये? निश्चितच फरक पडलेला आहे. पूर्वीच्या समाजात आणि आत्ताच्या समाजात फरक ह्याचा नाही पडला, की प्रमाण वाढलंय. फरक याचा पडला, की काही गोष्टी उघड व्हायला लागल्या. आता प्रत्येक जण हा स्मार्टफोन घेऊन फिरतो. प्रत्येकाचं सोशल मीडिया प्रेझेन्स हा खूप वाढलेला आहे. आणि जेव्हा-जेव्हा आपण कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये, कुठल्याही हॉटेलमध्ये जातो, ते आपोआप चेक इन्स होतात. आणि त्या चेक इन्समुळे बऱ्याचदा ॲडल्टरी किंवा विवाहबाह्य संबंध हे उघड होण्याकडे प्रमाण वाढलं. पूर्वी नव्हतं का? तर पूर्वी होतं ना. पण जेव्हा फोन हा मोबाईल नव्हता, फक्त लँडलाईन होता. जेव्हा पत्र पाठवण्याची पद्धत होती, ना की टेक्स्ट करणे किंवा व्हॉईसमेल पाठवणे. तर त्याचा हा एक परिणाम झाला, की ॲडल्टरी खूप उघड व्हायला लागली. समोर यायला लागली. आणि त्याच्यामुळे असं झालं, की जे प्रमाण पूर्वी कदाचित होत होतं, परंतु समोर येत नव्हतं. ते आता समोर यायला लागलं खूप जास्त प्रकर्षाने. दुसरा खूप महत्त्वाचा फरक असा पडला, की कायदा बदलला. पूर्वी ॲडल्टरी म्हणजे विवाहबाह्य संबंध हा गुन्हा होता. अच्छा. त्याला पनिशमेंट होती कायद्यामध्ये. हं. परंतु सर्वोच्च न्यायालयाने 4-5 वर्षांअलीकडे ॲडल्टरी हा आता गुन्हा राहिलेला नसून हा फक्त वैवाहिक गुन्हा, जसं आपण फसवणुकीच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं, की फसवणूक हा वैवाहिक स्वरूपाचा गुन्हा आहे. हं. तसंच हा देखील वैवाहिक स्वरूपाचाच गुन्हा राहिलेला आहे. या संदर्भातला कुठलाही फौजदारी केस आता केली जाऊ शकत नाही. म्हणजे याचा हा ग्रे एरिया तयार झाला. हं. हा एक फरक झाला. जेव्हा गुन्हा होता, कुठल्याही गोष्ट जेव्हा गुन्हा असते, त्याला एक डिटरंट व्हॅल्यू असते, की गुन्हा केला तर त्याची शिक्षा आहे. ती शिक्षा आहे म्हणून कदाचित तो गुन्हा केला जाऊ नये अशी अपेक्षा होती. म्हणून आपले कायदे थोडेसे डिटरंट पद्धतीचे बनवले गेले. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ॲडल्टरी हा गुन्हा आता धरला जाणार नाही, हे जेव्हा सांगितलं, याचा अर्थ घटस्फोट ॲडल्टरीवरती मिळणार नाही असं नाही. वैवाहिक गुन्हा आहे. परंतु कायदेशीररित्या पोलिसांकडे जाऊन तक्रार करता येत नसल्यामुळे किंवा इथं आता पनिशमेंट ही जेलमध्ये जाणं ही राहिलेली नसल्यामुळे तो आता गुन्हा राहिला नाही. म्हणजे मान्य झाला का? तर नाही. पण तो गुन्हा पण राहिला नाही. अशा एका वेगळ्याच ग्रे एरियामध्ये ॲडल्टरी हा एक प्रकार जाऊन बसलेला आहे. पण मग जर आता हा गुन्हा राहिलेला नाही, तर कायदेशीररित्या ह्याला मान्यता आहे किंवा चालू शकतं केलेलं. जर उघडकीला येणार नाही अशा पद्धतीने केलं तर चालू शकतंय की? अशा पद्धतीची मानसिकता होऊ शकते का? ही मानसिकता समाजामध्ये पूर्वीपासून होती. सापडला तर चोर, नाहीतर बादशाहून थोर ही म्हण आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे जोपर्यंत कुठलाही गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत आपण जसं त्या व्यक्तीला आरोपी म्हणतो, गुन्हेगार नाही. बरोबर. तसंच एखादी गोष्ट जोपर्यंत खरंच सिद्ध होत नाही, तोपर्यंत तो गुन्हा नसतोच. परंतु तो गुन्हा राहिला नसल्यामुळे थोडीशी मानसिकता बदलताना दिसते. थोडासा बेदरकारपणा वाढलेला दिसतो, की आता बडगाच नाही, मग काय प्रॉब्लेम आहे? मग करा की बिनधास्त. बरोबर. परंतु सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा ॲडल्टरी किंवा विवाहबाह्य संबंध हे गुन्हा नाही, हे जेव्हा सांगितलं, त्याचं कारण खूप वेगळं होतं. हं. त्याचं कारण असं होतं, की जो कायदा होता IPC
ज्याच्यामध्ये ही केस किंवा ही FIR नोंद केली जायची, ही कोण करू शकत होतं? समजा माझं लग्न झालेलं आहे आणि माझी बायको परपुरुषाबरोबर जाऊन विवाहबाह्य संबंध ठेवत असेल, तर मी त्या तिराहित व्यक्तीबरोबर ती केस करू शकतो. परंतु समजा तो जो व्यक्ती आहे त्याला पण बायको आहे ना, त्याची समजा बायको असेल आणि तिचा नवरा माझ्या बायको बरोबर विवाहबाह्य शरीर संबंध ठेवत असेल, तर बायको मात्र त्याची ही केस दाखल करू शकत नव्हती. म्हणजे एका स्त्रीचा ऑब्जेक्टिफिकेशन करण्याकडेचा प्रकार आहे का, असं जेव्हा सर्वोच्च न्यायालयाला वाटलं, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय म्हणलं की हे इक्वालिटीच्या याला धरून नसल्यामुळे आणि फक्त पुरुष हाच ॲडल्टरीमध्ये गुन्हेगार ठरत असल्यामुळे आणि तो केसही ती केस फक्त पुरुषच करू शकत असल्यामुळे इक्वालिटीला योग्य नाही आणि म्हणून तो गुन्हा राहिला नाही. याचा अर्थ कायदेशीररित्या ते योग्य आहे असा अजिबात नाही. जी गोष्ट अयोग्य आहे ती अयोग्यच राहणार. पण जरी म्हणजे गुन्हा नाही आपण केलं तरी चालेल, हे जरी प्रत्येकाच्या वैयक्तिकवरती असलं, तर त्याच्यातून असं दिसतंय तुम्हाला का, की काही वर्षांआधी होतंच हे सगळं, तरी देखील कुठेतरी नैतिकता आणि ज्याला मूल्य आपण म्हणतो, त्याच्यात खूप बदल होत चाललेत? प्रश्नच नाही. खूप फरक होत चालला. जसं विवाहबाह्य संबंध आता गुन्हा राहिलेला नाही. त्याच्यामुळे बऱ्याचदा असं होतं, की एखादी घटस्फोटाची केस ही वर्षानुवर्षे चालते. प्रत्येकच केसमध्ये काही म्युच्युअल कन्सेंट घटस्फोट होत नाही. बरोबर. कधी-कधी वन साइडेड केसेस असतात. एका व्यक्तीला घटस्फोट हवा असतो, दुसऱ्या व्यक्तीला घटस्फोट नको असतो किंवा एका व्यक्तीला घटस्फोट हवा असतो, दुसऱ्याही व्यक्तीला घटस्फोट हवा असतो. पण त्यांना आपलं म्हणणं खरं करून हवं असतं आणि या दोन्ही केसेसमध्ये होतं काय, तर ती केस लांबते आणि त्या दरम्यान ती व्यक्ती काय विचार करते, की आता जर माझी घटस्फोटाची केस प्रलंबित आहे, आता जर मी ठरवलंय, की माझ्या नवऱ्याबरोबर किंवा माझ्या बायकोबरोबर राहणार नाही, तर मग माझ्या भविष्यातला नवीन जोडीदार मी का शोधू नये? आणि मग त्याच्यामुळे आणि तो गुन्हा पण आता राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे लोकं असं करायला लागले, की आता केस दाखल केलेलीच आहे ना, मग राजरोसपणे करा, काय फरक पडतोय? आणि त्याच्यामुळे मग ते आणखीन वाढत चाललंय प्रमाण, की केस दाखल असो वा नसो, अडल्टरी ही होती, राहणारच आहे आणि त्याचा सोशल मीडिया हे दुसरं एक कारण आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, थोडंसं गोपनीयता होती. लोकं खूप जास्त मिक्स होत नव्हते. त्यांचं आयुष्य हे खूप जास्त पब्लिक नव्हतं. आता सगळ्यांचं सगळ्यांना सोशल मीडियामुळे कळतं आणि त्याच्यामुळे समजा माझी बायको उद्या इंटरनॅशनल डेलिगेशन बरोबर कुठेतरी जाणार आहे पद्धतीने. तर ते पब्लिक नॉलेज आहे, की माझी बायको ह्या विंडोमध्ये नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे कुणाला जर मला अप्रोच करायचा असेल, तर त्यांना ही विंडो आहे अप्रोच करायला आणि मी इझिली अप्रोचेबल आहे बिकॉज ऑफ सोशल मीडिया. जे पूर्वी नव्हतं. जेव्हा आपल्याकडे लँडलाईनच होते फक्त, तेव्हा इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू रीच समवन. पण आता हे रीच पण सोपं झालं, अधिक गुन्हा पण राहिला नाही आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती वाढत चाललेली आहे. मग आता जर हा गुन्हा असा खूप राहिलेला नाही, नैतिकता आणि व्हॅल्यूज सगळे बदलत चाललेले आहेत. मग जर एखाद्या जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध असतील, तर त्या व्यक्तीचा जोडीदार घटस्फोटाची केस दाखल करू शकतो? निश्चितच करू शकतो. प्रत्येक कायद्यामध्ये कुठलाही धर्म असो, जर व्यभिचार किंवा विवाहबाह्य संबंध अडल्टरी होत असेल, तर प्रोव्हिजन आहे घटस्फोटाची केस दाखल करण्यासाठी. कारण नैतिकता किंवा लग्नाच्या मॉरॅलिटीमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवणं हे अयोग्यच आहे आणि त्याच्यामुळे घटस्फोटाची केस, अडल्टरी, विवाहबाह्य संबंध, इन्फिडेलिटी या ग्राउंडखाली निश्चितच दाखल करता येऊ शकते. पण तरी म्हणजे चॅनलमध्ये जाऊन बघणं आणि हे डिटेल्स तर ते घेतीलच लोकं. पण साधारण एक अंदाज येण्यासाठी, की जर घटस्फोटाची केस दाखल करायची आहे, तर त्यासाठी आधीच काही त्या व्यक्तीने पुरावे गोळा करणं गरजेचं आहे का? आणि ते कसे असतात? म्हणजे आजकाल डिजिटल तुम्ही म्हणता तसं सोशल मीडिया हे सगळं आहे. मग ते काही हॉटेलची बिलं असतील, फोनचे चॅट्स असतील, रेकॉर्डिंग्ज असतील. कारण आजकाल साधे-साधे भांडणं करणारे लोकं पण रेकॉर्डिंग ऑनच ठेवतात. मग ते कशा किंवा एखाद्या गुप्तहेराची मदत पण घेतली जाते. तर ह्या सगळ्या बाबी त्यांनी आधी तयार ठेवाव्यात का? एकतर एक लक्षात असं घेतलं पाहिजे आपण, की व्यभिचार, विवाहबाह्य संबंध हा तसा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे. आता तो गुन्हा जरी राहिलेला नसला, तरी आरोप म्हणून तो तसा गंभीर आहे. त्याच्यामुळे त्याच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत. सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट अशी आहे, की ज्याच्या विरुद्ध म्हणजे समजा माझा नवरा किंवा माझी बायको ही विवाहबाह्य संबंध ठेवते, तर ती ज्या व्यक्तीबरोबर ते संबंध ठेवते, त्या व्यक्तीला सुद्धा घटस्फोटाच्या केसमध्ये पार्टी करून घ्यायला लागतं. म्हणजे आपल्याला आधी हे माहिती असलं पाहिजे, की आपला नवरा किंवा बायको ही कोणाबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवतायत. असंही होऊ शकतं, की आपल्याला ती माहिती नाहीये गोष्ट, की ते नक्की कुणाबरोबर ठेवतात, पण माहिती आहे, की ते ठेवतायत. समजा असं असेल, तर ते केसमध्ये नमूद करावं लागतं, की हे माहीत नाही, की नक्की कोण व्यक्ती आहे. फक्त हे माहिती आहे, की कर्ता आहेत आणि त्याचा पुरावा अमुक-अमुक.
आणि मग कोर्टाची परवानगी मागावी लागते की हे माहीत नसल्यामुळे आम्ही पार्टी करत नाही हो. पहिला भाग. दुसरा भाग पुरावे. आता पुरावे काय काय लागतात तर मुळात विवाहबाह्य संबंध म्हणजे शरीर संबंध ठेवणं. प्लॅटॉनिक रिलेशनशिप्स म्हणजे विवाहबाह्य संबंध नाही. इंटेलेक्च्युअल रिलेशनशिप्स किंवा वर्किंग स्पाउसेस म्हणजे अडल्टरी किंवा विवाहबाह्य संबंध नाही. विवाहबाह्य संबंध हे फक्त आणि फक्त व्हॉलेंटरी सेक्शुअल इंटरकोर्स विथ द पर्सन अदर दॅन स्पाऊस. इतकी साधी सोपी डेफिनेशन अतिशय स्पष्ट आहे ती. स्पष्ट आहे. व्हॉलेंटरी प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. व्हॉलेंटरी सेक्शुअल इंटरकोर्स विथ द पर्सन अदर दॅन द स्पाऊस. सो व्हॉलेंटरी म्हणजे तो रेप नसावा ऑफकोर्स. बरोबर. सेक्शुअल इंटरकोर्स म्हणजे पूर्ण सेक्शुअल इंटरकोर्स. बरोबर. गालावरती किस करतानाचा फोटो म्हणजे अडल्टरी नाही. मिठी मारलेला फोटो म्हणजे अडल्टरी नाही. किंवा लव्ह यू केलेला मेसेज म्हणजे अडल्टरी नाही. कारण आता लव्ह यू हा जो मेसेज आताची जी पिढी करते ती खूप सहज सगळ्यांना लव्ह यू वाटत फिरणं किंवा बदाम वाटत फिरणं ही पद्धत झालेली आहे. बरोबर. त्याच्यामुळे लव्ह यू म्हणणं, मेसेज करणं किंवा गालावर किस करण्याचा फोटो असणं, मिठी मारलेली असणं हे काही पुरावे धरले जात नाहीत अडल्टरी म्हणून. मग अडल्टरीसाठी पुरावे लागतात कसे? जे शरीर संबंध ठेवलेले आहेत ते डायरेक्ट शरीर संबंधाचा पुरावा फोटो व्हिडिओ किंवा ते शरीर संबंध ठेवल्या संदर्भातला बोललेल्या गोष्टी. म्हणजे बऱ्याचदा काही लोकांना अशी सवय असते की शरीर संबंध ठेवून झाल्यानंतर आपण आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला फसवून हे करत आहोत याचीच त्यांना मजा येत असते आणि ते डिस्कस करतात त्या व्यक्तीबरोबर की किती मजा आली, आपण हे केलं, आपण ते केलं, आपण ते केलं. काय असा व्हिडिओ किंवा हे असणं तसं थोडंसं खूप अवघड आहे. खूप अवघड आहे. कारण त्याच्यासाठी नक्की ते कुठे करतायत त्याच्यासाठी खूप प्री मेडिटेशन पाहिजे विच इज व्हेरी डिफिकल्ट. नाही आणि दुसरी बाब म्हणजे जेव्हा हे लोक असं काही करतात तेव्हा ते राजरोस करण्यापेक्षा लपवून करण्याकडे जास्त कल असतो ना. अगदी बरोबर. त्याच्यामुळे ते पूर्ण काळजी घेतील की हे येणार कसं नाही. अगदी बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा असा संशय येईल तेव्हा सगळ्यात पहिलं म्हणजे मोबाईल जो आहे त्याला ट्रॅकिंग असतं की आपला नवरा किंवा बायको हा कुठे कुठे जातोय त्याचं लोकेशन ट्रॅक करणं. दुसरं म्हणजे जे व्हेइकल आहे त्याच्यामध्ये ट्रॅकिंग डिव्हायसेस लावणं ज्याच्यातनं ट्रॅक करता येईल की ती व्यक्ती कुठे जाते. आता कुठल्याही हॉटेलमध्ये जर चेक इन करायचं असेल तर त्याच्यासाठी ID प्रूफ शिवाय चेक इन होतच नाही. मग ते अगदी 1 तासासाठी भाड्याने घेतलेलं हॉटेल का असेना. त्याच्यामुळे आपल्याला ते पण मिळवता येतं की अमुक अमुक हॉटेलमध्ये अमुक अमुक व्यक्तींनी चेक इन केलेलं आहे. जर नाव वेगळं दिलेलं असेल चेक इन करताना तर नाव जरी वेगळं दिलेलं असलं तरी बरोबर दाखल केलेले कागदपत्र तर खोटे असू शकत नाहीत. त्याच्यामुळे आपला तिथपर्यंतचा अप्रोच पाहिजे की आपल्याला ते गोळा करता येईल. आता सध्याच्या काळामध्ये सायबर सॉफ्टवेअर्स खूप जास्त डेव्हलप झालेली आहेत. मध्ये मी एक शार्क टँक वरती एपिसोड बघत होतो ज्याच्यामध्ये एक व्यक्ती असा आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एक असं ऍप डेव्हलप केलंय जे तुम्ही तुमच्या स्पाऊसच्या मोबाईलमध्ये जर इन्स्टॉल केलं तर ते ऍप हिडन राहतं आणि त्या मोबाईलवरनं होणारी प्रत्येक ऍक्टिव्हिटी व्हॉट्सअप कम्युनिकेशन, इंस्टाग्राम कम्युनिकेशन, फोन कॉल्स, मेसेंजर ऍप आणि ज्या काही ऍप्लिकेशन्स असतील त्या सगळ्या ऍप्लिकेशन्स मधनं व्हॉइस, व्हिडिओ, ऑडिओ संपूर्णपणे तुमच्या मोबाईलवरती शेअर होत राहतो. आता ही इन्फॉर्मेशन घेणं कितपत लिगल आहे इलिगल आहे हा वेगळा भाग, परंतु अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन येऊ शकते. माझ्याकडे आलेला एक उदाहरण सांगतो फक्त. एक नवरा आला होता माझ्याकडे ज्याला 2 मुली होत्या आणि तिसरी मुलगी जस्ट झालेली होती आणि त्याचं म्हणणं होतं की माझी बायको ही विवाहबाह्य संबंध ठेवते. मी त्याला म्हणलं तुझ्याकडे पुरावा काय आहे? तर तो असं म्हणाला की तिसरी जी मुलगी आहे ती माझी नाहीये. म्हणलं मग पहिल्या 2 मुली तुझ्याच आहेत हे तुला माहितीये का? तर म्हणे हो, मी तिन्ही मुलींची DNA टेस्ट केली आणि DNA टेस्ट केल्यानंतर मला हे लक्षात आलं की तिसरी जी मुलगी आहे ती फक्त माझी नाही, पहिल्या 2 मुली मात्र माझ्या आहेत. हे माझ्याकडे DNA टेस्ट मध्ये सिद्ध झालं. म्हणलं ठीक आहे, कोणाबरोबर आहेत विवाहबाह्य संबंध? तो म्हणला माहिती नाही. मग ह्या केसमध्ये आमच्याकडे कन्क्लुसिव्ह प्रूफ होतं की एक जी झालेली तिसरी मुलगी आहे ती माझ्या क्लायंटची नाही. बरं त्या DNA टेस्टमध्ये हे पण गरजेचं असतं की ती मुलगी बायोलॉजिकली त्या आईची आहे. असं होऊ शकतं की हॉस्पिटलमध्ये मूल बदललं गेलं. अगदी. त्याच्यामुळे हेच सिद्ध करण्यासाठी की ते त्या आईचंच मूल आहे त्याच्यामुळे DNA टेस्टमध्ये आई, वडील आणि मुलगी तिघांची DNA टेस्ट होती ज्याच्यात इट वॉज मॅचिंग विथ द मदर बट 0% मॅचिंग विथ द फादर. आणि त्याच्यामुळे इट वॉज कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ अडल्टरी जस्ट दॅट वी डिड नॉट नो हुज चाइल्ड इट वॉज. आणि त्याच्यामुळे आम्ही तशा पद्धतीची केस दाखल केली आणि वी वर एबल टू विन इट कारण आमच्याकडे DNA टेस्ट होती. बरोबर. ही मी तुम्हाला गोष्ट सांगते 2016-17ची. आता DNAचे सुद्धा कायदे बदलले. आता इतक्या सहजासहजी DNA टेस्ट पण नाही करतायत कारण इट इज टू प्रोटेक्ट द चिल्ड्रन. त्यांची इलिजिटिमसी हा त्यांचा दोष नाही. बरोबर. त्याच्यामुळे लग्नातून झालेलं अपत्य बाय डिफॉल्ट हे त्या कपलचंच आहे असं गृहीत धरलं जातं.
त्याच्यासाठी DNA टेस्ट करणं आणि त्यासाठी कोर्टाची परवानगी घेणं हा खूप अवघड मार्ग आता झालेला आहे. आणि म्हणून कन्क्लुसिव्ह प्रूफसाठी ॲडल्टरीच्या कोरॉबोरेटिव्ह एव्हिडन्स, झालेला वागण्यातला बदल बायकोचा किंवा नवऱ्याचा, वेळी अवेळी फोनवरती बोलणं कुठल्यातरी एका नवीन व्यक्तीशी, त्या फोनमधलं कॉन्व्हर्सेशन, फोनचे कॉल डिटेल्स की अमुक-अमुक वेळा, रात्री अपरात्री झालेले फोन, जास्तीत जास्त वेळा कामाव्यतिरिक्त बाहेर राहणं, दुसऱ्या व्यक्तींना भेटणं, अशा पद्धतीचे सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स कपल्ड विथ हे अशा पद्धतीच्या गोष्टी म्हणजे कन्क्लुसिव्ह प्रूफ होऊ शकतं ॲडल्टरीचा. हा खरंच खूप मोठा विषय आहे हं. प्रूव्ह करण्यासंदर्भातला ॲडल्टरीचा आणि खूप अवघड आहे. हां, म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणालात, की किस केला म्हणजे अडल्टरीचं प्रूफ नाही, मिठी मारली म्हणजे नाही. मग नुसतंच कुठल्या हॉटेलमध्ये चेक इन केलं किंवा खूप वेळोवेळी अशा फोन केले, तर हे पण म्हणजे याच्यात खूप जास्त कॉम्बिनेशन्सचं मला वाटतं कन्क्लुजन असणार आहे ते. त्यामुळे मग आम्ही असं सांगतो, जेव्हा कन्क्लुसिव्ह प्रूफ नसेल, तेव्हा इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर द ऑप्शन ऑफ ॲडल्टरी, शेवटी काय आहे, हवा घटस्फोटच आहे ना. तुम्हाला घटस्फोटच जर हवा असेल तर तुम्ही क्रुएल्टी, कारण अल्टिमेटली एखाद्या परस्त्री किंवा परपुरुषाबरोबर जास्त लगट करणं, भले तो पूर्ण सेक्शुअल इंटरकोर्स नसेल, ही सुद्धा क्रुएल्टी आहेच. आणि त्याच्यामुळे क्रुएल्टी ह्या ग्राउंड खाली सुद्धा त्या व्यक्तीला घटस्फोट मिळू शकतो जर कन्क्लुसिव्ह प्रूफ नसेल तर. पण कोरॉबोरेशन मधनं कन्क्लुसिव्ह प्रूफ मिळू शकतं. कारण खूप लोक डिस्कस करतात झालेल्या गोष्टी हं. त्या पार्टनर बरोबर, हो. की आपण कसं फसवलं. आता रिसेंटली एका केसमध्ये मला डॅशकॅम जो असतो, तर त्या डॅशकॅममध्ये झालेलं रेकॉर्डिंग सापडलं, जेव्हा की ती जी स्त्री आहे ती फोन करत होती तिच्या बॉयफ्रेंडला, की आपण इकडे-इकडे भेटू, मग असं-असं करू. आणि तेव्हा गाडी होती माझ्या क्लायंटची आणि त्याच्याकडे डॅशकॅम लावलेला होता. त्याच्यात सगळं रेकॉर्डिंग झालं आपोआप. इट वॉज नॉट प्रीमेडिटेटेड फ्रॉम हिज साइड की रेकॉर्डिंग व्हावं, परंतु ते झालं आपोआप. झालं आपोआप. पण यामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की फक्त शारीरिक संबंध किंवा तेही सेक्शुअल इंटरकोर्स. पण तरी देखील म्हणजे शेवटी लग्न हे आपलं मनाचं आणि एकत्र राहण्याचं आहे, सहजीवनाचं आहे. पण काही केसेसमध्ये असं दिसतं, की वर्क फ्रॉम होममुळे असतील, सतत बाहेर राहण्याने असेल किंवा अनेक गोष्टी अशा आहेत, की भावनिकदृष्ट्या ते इतके एकमेकांपासून दूर गेलेले आहेत आणि दुसऱ्यांसोबत भावनिकदृष्ट्या जोडले गेलेले आहेत. म्हणजे जरी ती अडल्टरी गृहीत धरत नसली, तरी हे नवरा-बायको एकमेकांपासून मनाने दूर गेलेलेच आहे. तेव्हा म्हणजे हे खूप सोपं नाही आहे एवढ्या या सगळ्यांना हँडल करणं. या गोष्टींसाठी म्हणूनच ती जी कन्सेप्ट आली होती, की वर्किंग स्पाउस. म्हणजे काम करत असताना एखाद्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर इंटेलेक्चुअल लेव्हलला तुम्ही इतके जास्त कनेक्ट होता, हं. की ती व्यक्ती तुमच्या नवऱ्यापेक्षा किंवा बायकोपेक्षा तुम्हाला जवळची जवळची वाटणं वाटते. वाटणं सुरू होतं. देअर इज नो फिजिकल रिलेशनशिप. पण इंटेलेक्चुअल लेव्हलला ती व्यक्ती खूप जवळची वाटायला लागते. दॅट इज क्लासिक केस ऑफ क्रुएल्टी, नॉट ॲडल्टरी. एक्झॅक्टली. म्हणजे जवळची वाटणं फक्त इंटेलेक्चुअल नाही, कारण की आपण काही असे वॉटर टाईट आपल्याकडे कंपार्टमेंट्स नाहीत, अगदी बरोबर. की याच्यासोबत फिजिकल, याच्यासोबत भावनिक, याच्यासोबत ते खूप सरमिसळच आहे ती. आणि मला वाटतं, की फिजिकल कोणासोबत असणं हे थोडंसं कदाचित ॲनिमल इन्स्टिंक्ट असू शकेल, पण भावनिक आणि खूप या दृष्टीने जवळ असणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे अगदी. जेव्हा नवरा-बायकोचं आपण नातं म्हणतो, पण नवरा-बायकोच्या नात्याच्या ह्या अतिशय संवेदनशील आणि खूप महत्त्वाचे जे बाबी आहेत, की लग्नाचं नातं शेवटी ट्रस्ट ह्याच्यावर जे आहे, तर सोपं नाही हे. म्हणजे सगळ्यांनी जरा कोणासोबत भावनिकदृष्ट्या आपण जोडल्या जात असलो, तरीही मला वाटतं तो एक अलार्म म्हणून घेऊन पुन्हा आत्मपरीक्षण करायला पाहिजे या बाबतींचं. पण अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे, की जेव्हा याचे असे आरोप होतात किंवा केल्या जातात, तर ते त्याचे प्रत्यारोप म्हणजे काउंटर एलिगेशन्स पण होत असतील ना याच्यामध्ये? अगदी बरोबर. आता बऱ्याच केसेसमध्ये ॲडल्टरीच्या आरोपाला ॲडल्टरीचाच प्रत्यारोप केला जातो. म्हणजे खूप केसेसमध्ये आता असं होतं, की नवऱ्याने केस दाखल केली, की माझी पत्नी ही या-या व्यक्तीबरोबर ॲडल्टरीमध्ये आहे. पत्नी अपीयर होते आणि म्हणते, की माझा नवरा म्हणजे मी ॲडल्टरीत नाही, परंतु माझा नवरा हा या-या व्यक्तीबरोबर ॲडल्टरीमध्ये आहे. आणि कित्येकदा असं होतं, की नवरा विरुद्ध बायको आणि 8-10 जण असतात. त्याच्यात ते काही पुरुष आणि काही स्त्रिया. इतक्या लेव्हलला सध्या त्या ॲडल्टरीच्या केसेस ह्या क्लिष्ट लेव्हलला कॉम्प्लिकेटेड होत चाललेल्या आहेत समहाऊ. कारण काळ बदलतोय. नुसत्या क्लिष्ट आणि कॉम्प्लिकेटेड पेक्षा मला वाटतं ते थोडं अग्लीनेसकडे पण जात आहे. वेस्टर्नायझेशनच्या नादामध्ये जसं तिकडे घटस्फोट हा खूप कॉमन आहे, आपल्याकडे नाही. पण आपण सगळ्याच गोष्टी जेव्हा घ्यायला लागलो वेस्टर्नायझेशनच्या, त्यातली ही एक गोष्ट आली, की मी एकाच व्यक्तीबरोबर नाही खुश राहू शकत. मला माझा संसार टिकवण्यासाठी म्हणून बाहेरची काहीतरी मदत घ्यावी लागते किंवा माझी बायको ही ह्या गोष्टीसाठी मला सॅटिस्फाय करू शकत नाही किंवा माझा नवरा हा ह्या गोष्टीसाठी सॅटिस्फाय करू शकत नाही. त्याच्यामुळे ते जस्टिफाय करतात, की माझं लग्न जर टिकवायचं असेल, तर मला ॲडल्टरी करणं भाग पडतं. आणि मग तिथे खरं अडचण तयार होते. हा संवाद नसल्याचा परिणाम आहे.
तुम्हाला ज्या अपेक्षा तुमच्या स्पाऊसकडनं आहेत, जर त्या व्हॉइस आउट केल्या नाहीत, तर होणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काही जण असतात, जे नॅचरलीच तसे असतात, पॅथॉलॉजिकलीच, की त्यांचं सॅटिस्फॅक्शन एका व्यक्तीकडून होतच नाही. त्यांनी खरं लग्नच नाही केलं पाहिजे. पण सर्वसामान्यपणे असं नसतं. सर्वसामान्यपणे एका व्यक्तीची नैसर्गिक भूक ही भागत नाही. पण ती भूक भागत नसेल, तर त्याचे पर्याय आहेत. दोघं जण जाऊन सेक्सॉलॉजिस्टकडे जाऊन भेटू शकतात, बोलू शकतात, की हे असं-असं आहे, हे कमी पडतंय, हे भरून कसं काढू आम्ही? आणि त्याला पर्याय आहेत. आपल्या देशाने इतका मोठा कामसूत्र नावाचा ग्रंथ दिलाय जगाला. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, पण आपणच विसरत चाललोय त्या गोष्टी. आणि काहीतरी एका फॅन्टसीमध्ये जगतोय, की मल्टिपल लोकांबरोबर केली तरच सुख मिळतं. ॲक्चुअली इट इज नॉट द केस. ती क्रिया आहे आणि ती क्रिया योग्य पद्धतीने केली तर सुख मिळू शकतं. हे आपलंच शास्त्र सांगतंय अख्ख्या जगाला. आपण मात्र ते विसरत चाललोय. ते तुम्ही म्हणाल तसं बरोबर आहे. ते थोडंसं सगळ्यांचं सरमिसळ होतं, अख्ख्या जगाचा प्रभाव पडत. आपल्या नैतिकतेच्या कल्पना खूप बदलतच चाललेल्या आहेत आणि दुर्दैवाने ज्या चुकीच्या आहेत, आता अर्थात चूक बरोबर पुन्हा रिलेटिव्ह जे आहे ते, पण तरीही ज्या गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटतात साधारण, त्या नॉर्मलाइज आणि ग्लॅमराइज पण होत चालल्या आहेत. तर ते एक थोडं अनफॉर्च्युनेटली वेब सीरीज आणि मूव्हीज याच्यामध्ये ॲडल्टरी ही खूप जास्त लाऊडली दाखवली जाते. अगदी, अगदी. आणि आता खूप रिसेंटली यूएसमध्ये खूप छान सीरीज होती द गुड वाईफ नावाची. त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की द हजबंड हॅज एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप एल्सवेअर आणि द वाईफ इज अ लॉयर. हजबंड इज ऑल्सो लॉयर अबाउट टू बी अ जज. त्याचंच अडॅप्टेशन आपल्याकडच्या इंडस्ट्रीमध्ये पण करून काजोलचाच द गुड वाईफ वरतीच सीझन आला पुढचा. त्याच्यातही ऑलमोस्ट तसंच झालं की अल्टिमेटली देन द वाईफ ॲक्सेप्ट्स द ॲडल्टरी. आणि सामाजिक प्रेशर, कारण मुलं झालेली असतात, मग त्या मुलांचं काय होईल? प्रत्येकच वेळी नवराच ॲडल्टरी करतो असं नाही. कारण जेव्हा एक पुरुष ॲडल्टरी करतो, तेव्हा ती स्त्री सुद्धा ज्या स्त्रीबरोबर तो करतो, ती पण कधी-कधी ॲडल्टरी करतच असते. करतच असते. त्याच्यामुळे ॲडल्टरी ही दोन्हीकडनं होत असते. त्याच्यासाठी कुठलंच जेंडर हे रिस्पॉन्सिबल नाही. परंतु ही जी क्रिया अनफॉर्च्युनेटली ग्लोरिफाय होतीये ड्यू टू सोशल मीडिया आणि चुकीच्या गोष्टी नॉर्मलाइज होत आहेत, बरोबर. जसं आपण म्हणालात. त्याचाही हा एक खूप वाईट परिणाम होतोय सोसायटीवरती आणि चुकीच्या गोष्टींना प्रलोभनं नाहीच दिली पाहिजे. जी गोष्ट चूक आहे, ती चूकच आहे आणि ती चुकीच्याच पद्धतीने दाखवली पाहिजे. विवाह केल्यानंतर एकनिष्ठ राहणं ही आपली रामापासून चालत आलेली परंपरा आहे ना. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी, अगदी. आपण ज्यांना देव मानतो, तिथून जी परंपरा चालत आली, म्हणजे प्रभू रामचंद्र आणि सीता हे एक आदर्श कपल आपण मानतो. तिथून आपण कुठे आलोय आता? आणि विच इज नॉट फेअर आणि विच इज नॉट राईट. त्याच्यामुळे इथे चूक आणि बरोबर हे खूप क्लिअर आहे. विवाहबाह्य संबंध ठेवण्याची इच्छा असेल तर विवाह करू नका. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. वन्स यू मॅरी, then you have to be in that construct. If you are not in construct, then don't marry. Be single and do whatever you want. आणि मला वाटतं हे बंधन नसून हे नियम आहेत. नियम आहे. आपणच एखादे सिस्टीम फॉलो करताना जे नियम फॉलो करावे लागतात ते ॲज सिम्पल तसे नियम आहेत ते. तुम्ही जर या लग्नाच्या सिस्टीममध्ये येणार असाल तर तुम्हाला ते नियम फॉलो करणं गरजेचं अगदी बरोबर. आणि नसेल यायचं तर मग लग्न करू नका. आणि असंच तुम्ही 10, 15, 20 तुम्हाला हव्या तेवढ्या व्यक्तींबरोबर हवं तेच एवढे शरीर संबंध ठेवा. पण ते लग्न न करता जर लग्न केलं तर त्या व्यक्तीशी पूर्णपणे एकनिष्ठ राहणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि ती जर राहू शकत नसाल तर तुम्ही लग्न करण्याला लायक नाही आहात, लग्न करू नका. बरेचदा काही-काही ठिकाणी ना लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर पण हे असतं. म्हणजे मुलं झालेली आहेत, मुली झालेल्या आहेत आणि नंतर आणि ते केल्याचं कारण पुन्हा इकडेच दाखवलं जातं, की इथे आम्हाला आनंद मिळत नाही, इथे सुख मिळत नाही, आता बायको किंवा नवरा लक्ष देत नाही किंवा व्हॉटएव्हर. पण मला असं वाटतं तेही गैरच आहे. ज्या गोष्टी संवाद साधून साध्य होऊ शकतील. बऱ्याचदा आम्ही असं म्हणतो, म्हणजे माझं जे पुस्तक मी लिहितो त्याच्यात पण हा एक उल्लेख आहेच, की खूपदा रूटीन होतो सेक्स ड्युरिंग अ कपल. तीच व्यक्ती त्याच पोझिशनमध्ये त्याच पद्धतीने सेक्स करत राहते आणि मग ते रुटीनाइज होतं. आणि आज शुक्रवार आहे म्हणून सेक्स करायचा इथपर्यंत ते येऊन की आता नकोच. चेकलिस्टेड ऍक्टिव्हिटीज इट इज नॉट लाईक दॅट. इट इज द व्हेरी इंटिमेट ऍक्टिव्हिटी. ह्युमन ब्रेन इज व्हेरी रेअर कॅटेगरी ऑफ ब्रेन विच हॅज अ फिजिकल इंटरकोर्स थ्रू आउट द इयर. जसे जनावरं हीटवर येतात तसे आपण हीटवर येत नाही. आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळते, डोपामिन रिलीज होतं आणि तेव्हाच आपण शरीर संबंध ठेवल्यामुळे सुख मिळतं आपल्याला. तर ती सुख मिळण्याची ऍक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यातनं जर सुख मिळत नसेल तर ते का मिळत नाहीये ह्या रूटमध्ये जाण्याऐवजी जर बाहेर मार्ग शोधत राहिले तर अडचणी येणारच आहेत. म्हणजे अशी जर परिस्थिती कुणाकडे असेल तर मला वाटतं पुन्हा एकदा जसं पहिल्या भागात बघितलं की आत्मपरीक्षण आणि आपल्या जोडीदाराशी संवाद ह्या 2 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. पण बरेचदा होतं काय की ह्या गोष्टी आपल्या घरच्यांना सांगणं, आई-वडिलांना सांगणं आणि मग त्याचा तो एक म्हणजे चुकीच्या दिशेने ते सॉल्व्ह करायला जातात.
त्या दोघांचा प्रॉब्लेम आहे, त्या दोघांनीच तो सोडवायला हवा. खूपच प्रायव्हेट गोष्ट आहे ही. सेक्शुअल रिलेशनशिप बिटवीन अ कपल इज द मोस्ट प्रायव्हेट थिंग ऑफ द पार्टीज. आणि त्याच्यामुळे ही गोष्ट ही त्या दोघांनी एकमेकांशी डिस्कस करून, समजून घेऊन, की तुला कशात आनंद मिळतो आहे. बऱ्याचदा ही गोष्ट विचारलीच जात नाही नवऱ्याने बायकोला किंवा बायकोने नवऱ्याला, की तुला ह्याच्यातनं नक्की आनंद मिळतोय का? बरोबर. ही गोष्ट केल्याने किंवा ऑब्झर्वेशन्स, की ॲट द टाईम ऑफ हॅव्हिंग फिजिकल रिलेशन्स आपल्या स्पाऊसला नक्की कशातून आनंद मिळतो. एक्सप्रेशन काय आहेत बायकोचे किंवा नवऱ्याचे त्यावेळी चेहऱ्यावरचे, मग इथेही भान नसतं. स्वतःकडे जास्त भान असतं आणि त्याच्यामुळे ती क्रिया करत असताना थोडंसं समोरच्याच्या बाजूने सुद्धा विचार जर केला गेला, तर असं मला वाटतं ॲडल्टरीची खरं तर गरजच नाहीये. माणूस एकाच व्यक्तीबरोबर आयुष्यभर सुखाने नांदू शकतो. आणि हे अनलेस काही प्रॉब्लेम असेल. अनलेस काही प्रॉब्लेम ऑफकोर्स म्हणजे हे नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये एका शांत पद्धतीच्या कुटुंबामध्येच साहजिक अगदी, स्वाभाविक आहे. अगदी. मला अजून एक विचारायचं आहे आता, की सध्याला म्हणजे मला वाटतं थोडंसं आपण आता शेवटाकडे येऊ, कारण परत आपली वेळेची मर्यादा जी आहे. तर सध्याच्या घटकेला नॉर्मलाइज आणि ग्लॅमराइज आणि हे सगळं सोशल मीडिया, वेब सीरीज वगैरेच्या ह्याने शरीर संबंध लग्नाच्या आधी असणं आणि तेही फक्त एकासोबत नाही, तर ते अनेकांसोबत असणं हे देखील खूप कॉमन झालेलं आहे. म्हणजे आकडेवारी जर बघितली तर ती अशी वाटतं, की म्हणजे आता व्हर्जिन कोणी आहे का नाही? इतपत शंका येते. तर लग्नानंतर जर ती व्यक्ती अशी नॉर्मल झाली, आता व्यवस्थित आहे, सगळं आहे. पण जर त्यांनी काही असं व्यभिचार करताना ती व्यक्ती आढळली, तर ह्याचं कॅरेक्टर असं होतं म्हणून आधीचा तो संदर्भ किती ग्राह्य धरला जातो? खूपच गहन प्रश्न आहे हा. याचं डायरेक्ट असं उत्तर, ठीक आहे. जर लग्नाच्या आधीचे संबंध आहेत आणि लग्नानंतर पण व्यभिचार केला, तर डेफिनेटली दॅट पर्सन विल बी कॅटेगराइज्ड ॲज नॉट एबल टू बी विथ वन पर्सन फॉरएव्हर. अच्छा. कारण लग्नाआधी सुद्धा इफ द पर्सन इज हॅव्हिंग मल्टिपल गर्लफ्रेंड्स ऑर बॉयफ्रेंड्स आणि इवन आफ्टर मॅरेज, आफ्टर सर्टन पॉइंट ऑफ टाइम शी ऑर ही इज नॉट हॅपी विथ द हजबंड ऑर वाईफ आणि त्याच्यामुळे बाहेर जात असेल, तर इट इज अ क्लासिक सिम्पटम की ती व्यक्ती ही कधीच एकाबरोबर खुश राहूच शकणार नाही. आणि त्याच्यामुळे डेफिनेटली इट इज रिलेव्हंट की लग्नाच्या आधीचं पण कॅरेक्टर हे तितकंच रिलेव्हंट होऊन जातं त्या केसमध्ये. बघणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो ही गोष्ट, की जर ॲडल्टरी हा जो विषय हा खरंच खूप मोठा विषय आहे आणि कायदेशीर बाबी काय आहेत त्याच्या, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर माझ्या चॅनलवर ॲडल्टरी या स्पेसिफिक विषयावरती मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषांमध्ये व्हिडिओ केलेला आहे. मी मॅडमला त्याची लिंक देईनच डिस्क्रिप्शनमध्ये लिहिण्यासाठी. ती लिंक बघून तुम्ही नक्की केस कशी चालते, त्याच्यावर काय-काय नमूद करायला पाहिजे, कोणाकोणाला पक्षकार बनवायला गरजेचं असतं, सगळी माहिती मिळून जाईल. पण त्या व्यतिरिक्तची जी माहिती आहे, ती आता आपण ह्या व्हिडिओत बघूया. हां. म्हणजे मला वाटतं, की सगळ्यांनी हे आत्मपरीक्षण करणं खरंच गरजेचं आहे, की लग्नाआधी पण जर तुमचे मल्टिपल रिलेशन्स असतील, तर लग्नानंतरही त्यांनी अतिशय चौकस आणि जे माइंडफुल राहायला पाहिजे. नुसतं एवढंच नाही, सगळ्यांनी हे सुद्धा आत्मपरीक्षण करायला पाहिजे, की वेदर युअर स्पाउस इज हॅपी विथ यू. तुमचा नवरा किंवा तुमची बायको ही तुमच्याबरोबर खुश आहे का? हा प्रश्न आठवड्यातनं एकदा तरी विचारायला काहीच हरकत नाही, की या अख्ख्या आठवड्याभरामध्ये आपण जे काही वागलो एकमेकांबरोबर आणि जे काही शरीरसंबंध आपल्यात ठेवले, त्यात तू खुश आहेस की नाही? आणि जर खुश नाही, तर आपण काय बदल केला पाहिजे ज्याच्याने तुला आनंद मिळेल? हा दोघांनी एकमेकांना विचारण्याचा प्रश्न आहे. आणि जर हा आठवड्याच्या आठवड्याला विचारला गेला, तर कदाचित ॲडल्टरी होणारच नाही. मला वाटतं आपण मी एक तुम्हाला फक्त सांगते आणि आपण त्या निमित्ताने पुढचा भाग बघूया. कारण की मी माझ्याच चॅनेलवरती मला वाटते 3-4 वर्षापूर्वी सेक्सलेस मॅरेज यावरती एक एपिसोड बनवला होता आणि बरेच जणं मला असं वाटतं, की आजचा एपिसोड बघून म्हणतील, की आम्हाला घरी किंवा घरच्या जो वैवाहिक जोडीदार जो आहे, तिथं सेक्सच नाही आहे आणि म्हणून बाहेर जायला लागतं. त्याच्यामुळे आठवड्याच्या आठवड्या करणं आणि विचारणं हे तर बऱ्यापैकीच म्हणजे आदर्श स्थिती आहे ती. पण घरात असलेल्या आपल्या जोडीदाराकडनं सेक्सची भूक भागल्या जात नाही, म्हणून बाहेर जाणं हे बऱ्यापैकी कारण असू शकतं. तर तिकडनं आपण थोडंसं वेगळा विषय जो एक इम्पोर्टन्सी किंवा नपुंसकता त्या अनुषंगाने मी पुन्हा तुम्हाला विचारेल. पण त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या भागात तुम्हाला पुन्हा मी बोलवते आहे. तेव्हा फ्रेंड्स, आजचा एपिसोड जो होता तो व्यभिचार, अडल्टरी जे कायद्याच्या भाषेत अडल्टरी किंवा विवाहबाह्य संबंध हा अतिशय महत्त्वाचा विषय, बऱ्यापैकी कॉमन असणारा जो आपल्याला लक्षात येत नाही. पण तसं जर काही असेल तर पुन्हा एकदा सरांच्या व्हिडिओ आहेच त्यांनी सांगितल्यानुसार. तेव्हा आजचा तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पुढच्या भागाची वाट बघा. कारण याहीपेक्षा महत्त्वाचा विषय येतो आहे. तेव्हा पुन्हा एकदा सरांचे मनापासून आभार.
पुढच्या भागामध्ये पुन्हा वाट बघते. थँक्यू.